Give attention to the word of God. देवाच्या शब्दाकडे लक्ष लावा रे. I will just give you 2 pointers concerning the word of दोन God. मुद्दे देतो देवाच्या शब्दाविषयीचे, बस फक्त दोन. 1. एक, The word of God can be trusted. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. Sometimes we offer Ishmael when God asks us for Isaac. कधी कधी देव आपल्याला इसाक मागतो, आपण इश्माईल चढवतो. Because we want to keep the first best with us and the second best we give to का God. आपल्याला पहिलं बेस्ट आपल्याकडे ठेवायचं असतं आणि दुसरं बेस्ट आपण देवाला देतो. If you want from God first best, you have to offer first best. तुम्हाला देवाकडनं पहिलं बेस्ट हवं असेल तर तुलाही स्वतःकडनं पहिलं जे बेस्ट आहे ते द्यावं लागेल. Finally, race is not to the swift. सरते शेवटी चपळ माणसांची शर्यत असते. या भ्रमात जगू नका बेटा. We need God. आपल्याला देवाची गरज आहे. So don't argue. वाद घालू नका. Don't try arguing or bargaining with God. देवाशी वादिवाद करू नका, देवाशी भावतोल करू नका. The moment Ishmael as a child cried, God showed Hagar the fountain. ज्या क्षणाला इश्माईल लेकरू या नाताने रडला, हगारेला देवाने झरा दाखवला. The fountain was there, झरा तिथे होताच, but God did not reveal it पण देवाने तिला तो बघू नाही दिला, दाखवला till नाही. Ishmael cried to God. इश्माईल रडीपर्यंत देवाने तिला झरा नाही बघू दिला. Okay. आज्ञापालन करेपर्यंत देव नाही तुला Your पुरवलेलं बघू blessing देणार. is hanging here. तुझे आशीर्वाद इथेच लटकतायत, You don't see it. तुला दिसत नाही. The moment you obey, ज्या क्षणाला तू आज्ञापालन करशील that blessing will fall तो on you. आशीर्वाद तुझ्यावर पडेल. पण आज्ञा पाळाव्या लागतील. हा. When God calls you in a particular place, there God hides the blessing. देव जेव्हा तुला एखाद्या विशिष्ट जागी बोलवतो, देव तिथेच तुझे आशीर्वाद लपवून ठेवत असतो. The moment you step in there, He gives you the तू blessing. तिथे आलास की देव तुला आशीर्वाद देईल. You cannot see the miracle तुला चमत्कार दिसणार नाही if you don't come to the mountain of obedience. जर तू आज्ञा पालनाच्या डोंगरावर आला नाहीस ना, तुला चमत्कार दिसणार नाहीये. The moment you come to the mountain of obedience, ज्या क्षणाला तू आज्ञा पालनाच्या डोंगरावर येशील, God says to angel Gabriel, come on, give him now. देव म्हणेल गब्रिएल देवदूताला की इसको दे 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 उसको. Because he obeyed me. कारण त्याने माझं आज्ञा पालन केलंय. So as we are going to enter in the new year, आता नवीन वर्षात आपण पदार्पण करणार असताना enter it with a determination to obey God. एक निश्चयच मनात घेऊन तुम्ही त्या नवीन वर्षात पाऊल टाका की मी देवाचं आज्ञा पालन करणार आहे. Follow God every step of the way. आणि त्या मार्गाच्या प्रत्येक पावलाला देवा मागे चाला. And you will say miracle after miracle in this year and in the coming year आणि also. चमत्कारावर चमत्कार या वर्षी आणि येणाऱ्या वर्षी सुद्धा तुम्हाला दिसतील. It's my prayer माझी प्रार्थना that आहे 2024 will be your best year yet. की 2024 तुमचं सगळ्यात उत्तम वर्ष असावं आजपर्यंतचं, अशी माझी Best प्रार्थना. year yet. आतापर्यंतचं सगळ्यात चांगलं वर्ष तुझं 2024 असावं. All that the Lord has planned for you, आणि जे सगळं देवाने तुझ्यासाठी योजलंय He has stored it for you. ते सगळं देवाने तुझ्यासाठी साठवून ठेवलंय. It will be released when you obey the word of तू God. आज्ञापालन केलं देवाच्या शब्दाचं की देव ते सगळं मोकळं करेल. Every day and in every way. दर दिवशी दर रीतीनं Say, I'm getting better and better. म्हणा मी चांगला 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 होता In the name of Jesus. येशूच्या नावात. Spiritually, आत्मिक रीतीनं, physically, शारीरिक रीतीनं, financially, आर्थिक रीतीनं, mentally, मानसिक रीतीनं, morally, नैतिक रीतीनं, in all my endeavors, माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये I'm दर दिवसाला changing for the मी better. चांगल्याकडे बदलत आहे. I'm called for a purpose. मला एका संकल्पाने त्याने बोलावलंय And I will fulfill this purpose in the name of Jesus. आणि तो संकल्प मी येशूंच्या नावात पूर्ण करून जाणार. By His grace, I will accomplish it. त्याच्या कृपेनं तो संकल्प पूर्ण करून मी धरती सोडीन. I will arrive at God's ordained destiny for my life. आणि माझ्या आयुष्यासाठी देवाने जी दैवी जागा ठेवलेली आहे तिथे मी पोहोचीन. Second point. दुसरा मुद्दा, The word of God is strength for you. देवाचं वचन तुझी ताकद आहे. 1 John 2:14. I have written unto you, fathers, because you have known him, that is from the beginning. I have written unto you, young men, because you are strong, and the word of God abides in you. एक योहान दुसरा And you अध्याय, have overcome the wicked one. एक योहान दुसरा अध्याय 14 वचन. बालकांनो मी तुम्हास लिहिलेले आहे कारण तुम्ही बापाला ओळखलेले आहे. बापांनो मी तुम्हाला लिहिलेले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखलेले आहे. तरुणांनो मी तुम्हाला लिहिलंय कारण तुम्ही बलवान आहात.
आणि देवाचे वचन तुम्हामध्ये राहते हा. आणि तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेला आहे. Because the word of God is in you, you are strong. देवाचं वचन तुमच्या मध्ये असल्यामुळे तुम्ही आज एवढे खंबीर आणि बलवान आहात. The word of God is a strength built up for the child of God. देवाचं वचन ताकद आहे देवाच्या मुलांसाठी बांधलेली. The word of God is a supplier of strength for the child of God. देवाचं वचन देवाच्या मुलाला एक ताकद पुरवणारी बाब आहे. That's what John says. असं योहान बोललेलं आहे. Young men are strong because the word of God abides in them. तरुण अतिशय बलवान आहेत कारण की देवाचं वचन त्यांच्यामध्ये राहत आहे. It is not possible to be worded and be a weakling. आपण देवाच्या शब्दाने भरलो आहे, देवाच्या शब्दाची लस आपल्याला टोचली आहे आणि तरी आपण अशक्त दुबळे आहोत, हे शक्यच नाही. Paul said, let the word of Christ dwell in you richly पॉल in all wisdom. म्हणाला पॉल म्हणाला देवाचं वचन तुमच्यामध्ये फार धनसंपत्तीवान रीतीनं सर्व ज्ञानानं राहो. Worded people are strong people. देवाच्या शब्दाची माणसं म्हणजे बलवान माणसं असतात. Those who know God are strong ज्या लोकांना देव ठाऊक आहे ते लोक बलवान आहेत and do great exploits. आणि तेच लोक महान पराक्रम करतात ज्या लोकांना देव माहित आहे. देव माहित असणं गरजेचं आहे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 119 verse 133, स्तोत्र 119 त्यातलं 133व वचन. David said, दावीद बोलला स्तोत्र 119 establish my steps according to your word, O God. माझी पावले तुझ्या वचनात स्थापित कर. See that. माझी Amazing पावले. word. आश्चर्यकारक अद्भुत सुंदर छान वचन आहे हे. ते वचन ताकद देतं बेटा. Only having food will not make you strong. फक्त तुम्हाला शारीरिक अन्न खाऊन शक्ती मिळणार नाहीये त्याही भ्रमात राहू नका. Jesus fasted for 40 days. येशूंनी 40 दिवस उपवास केले होते. Yet he could defeat the devil with the word of God. तरी सुद्धा देवाच्या शब्दाला घेऊन येशू त्या सैतानाला पराजयही करू शकले. 40 दिवस उपवास धरून सुद्धा. Man does not live on bread alone, वचन आहे मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही but by every word that proceeds from the mouth of God. तर प्रत्येक शब्द जो देवाच्या मुखातनं बाहेर पडतो त्याच्यावर मनुष्य जगेल. When trial comes, संकट जेव्हा केव्हा येतात, it is the word of God समस्या कसोट्या जेव्हा येतात तेव्हा देवाचं वचन आहे. that will give you comfort. वचनच आहे ते देवाचं जे तुला सांत्वन देईल. When trouble comes, ज्या काय त्रास येतील it's the word of God that will remove you from their trouble. वचनच आहे देवाचं जे तुला तुझ्या त्रासातनं बाहेर काढेल. Unless we are grounded in the word of God, जोर आपण देवाच्या वचनांमध्ये मुळावलेले होत नाही we have no foundation. तोर आपला पायाच नाही हो. आणि When the पाया storm नाही तर- comes, rain comes, that house will collapse. आणि जर पायाच नाहीये तर मग वादळ आला वारा आला तर ते घर तर पडणारच आहे ना. We should be saturated in the living word of असं God. नाही देवाच्या जिवंत शब्दांमध्ये भिजलेलं पाहिजे. जिधर दबाया उधर वचन बाहेर आणा म्हणताय. Last point. शेवटचा मुद्दा The word of God is health for your soul. देवाचं वचन तुझ्या जीवाचं आरोग्य आहे. Amen. Amen. The word of God is the strength for the child of God. देवाचं वचन देवाच्या मुलांचं आरोग्य आहे. If you are Abraham's seed, जर तुम्ही अब्रामाचं बीज आहात we have no option but to bear Abraham's fruit. तर आपल्याला पर्याय नाही. अब्रामाचंच फळ आपल्याला लागायला हवं. Abraham was rich in riches. अब्राम धनसंपत्तीत धनवान होता. Financially, he was a success. आर्थिक रीतीनं यशस्वी होता. Mentally, he was great. मानसिक रीतीनं दांडगा होता. He had divine health and vitality. दैवी आरोग्य आणि अशी स्फूर्ती होती त्याच्यात. Okay? So, divine health is God's will for each of his children. तर दैवी आरोग्य देवाची इच्छा आहे त्याच्या प्रत्येक लेकरासाठी. And one way to access this divine health is through Abrahamic covenant. आणि देवाच्या दैवी आरोग्यामध्ये प्रवेश करायची एक रीत आहे. अब्रामाच्या करारात जा. Amen. आमेन. Through Abrahamic covenant, अब्रामाच्या करारातनं जाऊन Joseph lived for 110 years योसेफ 110 वर्ष जगला and saw until the third generation आणि तिसऱ्या पिढीपर्यंत त्याने लोक बघितले. because of the Abrahamic blood or covenant. कारण अब्रामी लक्त किंवा अब्रामी करार जो त्यानेही पाळला त्यामुळे. At the age of 80, Moses climbed the Mount Moriah. 80 वर्षाचा असताना मोशेनं मोर्या डोंगर चढलेला आहे. It's हा is 80 it वर्ष registering something in your डोक्यात mind? जाते का 80? आपल्या तर स्टोऱ्या संपतात 80 ला. We are Abraham's seed. आपण अब्रामाचंच बीज आहे. That's what Paul says in Galatians 3:29. गलाती 3:29 मध्ये पॉल म्हटलं आपण सुद्धा अब्रामाचंच बीज आहोत. Because कारण the seed of Abraham is the Lord Jesus Christ. अब्रामाचं बीज प्रभू येशू ख्रिस्त आहेत. And in the new covenant, आणि नवीन करारात we should have these kinds of blessings. अशा पद्धतीचे आशीर्वाद खरं म्हटलं तर आपल्यावर असायला हवे आहेत. And so if we are Abraham's seed, तर आपण जर अब्रामाचं बीज आहोत we have no option to bear Abraham's fruits also. आपल्याकडे पर्याय नाही. अब्रामाला लागलेलं फळच आपल्याला लागायला हवंय कारण आपण अब्रामाचं बीज आहे. We should not look at Abraham. We have to look at Jesus. अब्रामाकडे बघायचं नाही येशूंकडे बघायचं आणि चालायचं. Because कारण the seed of Abraham is Jesus Christ. अब्रामाचं बीजच येशू ख्रिस्त आहे. त्यांचे येशू आपल्या आत आहेत.